मोरिया मोरिया प्रेजेंट्स माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. असोसिएट स्पॉन्सर LG हिंग. LG हिंग, स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गणराया गणराया ताराया या विधावनी. गणराया ताराया या विधावनी. गणराया ताराया या विधावनी. या विधावनी देवा या विधावनी रे. या विधावनी देवा या विधावनी. गणराया ताराया या विधावनी. गणराया ताराया या विधावनी. तुझ्या गणाची आवड मजला. तुझ्या गणाची आवड मजला. शरण मी गणराया तुझला. शरण मी गणराया तुझला. शक्ती बुद्धिया संग तुझ्या रे. शक्ती बुद्धिया संग तुझ्या रे. रिद्धी सिद्धीला घेऊनी. गणराया ताराया या विधावनी. गणराया ताराया या विधावनी. गणराया ताराया या विधावनी. खरं तर मी तुमचं स्वागत केलं असतं, पण आता काय मयूरभाईंनी गण सादर केल्यानंतर परंपरा अशी सांगते की आता स्वागत झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही आलात, आम्ही आलेलो आहे आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पुढारी न्यूजवर खूप खूप स्वागत आहे मयूरभाई तुमचं. नमस्कार, निनाद, स्वागत. संदीप, स्वागत आहे. आणि हा सगळा माहोल जो आपण क्रिएट यासाठी करतोय कारण घरचा बाप्पा आणि आपल्या प्रेक्षकांचा बाप्पा हे घर आहे आणि या घरातल्या गोष्टी आपण सगळ्या आज खरं तर करणार आहोत. आज तुम्ही इकडे पाहिलंय, बाहेरचा उत्साह पाहिलाय, बाहेरचा जोश जल्लोष पाहिलाय. इथे येईपर्यंतचा माहोल काय होता तरी काय, प्लीज सांगा मला. खूप खूप सुंदर माहोल झालेला आहे बाहेर आणि खूप असं चैतन्य आलेलं आहे सगळीकडे आणि परत ते सगळं सुरू झालं आहे, खूप मोठ्या लेवलला सुरू झालं आहे. Right. तर बघून खरंच खूप मजा येते. म्हणजे मयूरभाई आपण नेहमी असं म्हणतो की उत्सवमध्ये काय असतं तर आठवणी असतात. बरोबर. आणि आठवणी, किस्से आणि अशा आठवणी असतात ज्या आपल्या जन्मभर आपल्या लक्षात असतात. बरोबर. उत्सवाच्या कुठल्या आठवणी आहेत का आणि प्रॉब्ली या गणेश उत्सवाच्या आठवणी आहेत का कुठल्या कुठल्या? मी जेव्हा गावी होतो लहानपणी तेव्हा मला वाटतं की आपल्यासारखे सगळे कलाकार गणपतीत जेव्हा काही कार्यक्रम असतात सांस्कृतिक त्यातूनच काहीतरी परफॉर्म करत असतो आणि ते संस्कार आपल्यावर होऊन घडत असतो. तर मी पण असं माझ्या गावी ज्यावेळी गणपतीत कार्यक्रम असायचे तेव्हा काहीतरी परफॉर्म करायचो किंवा सुरुवात तिथनं झाली होती. आणि मला आठवतं की मी पहिल्यांदा गायलो होतो आणि तेव्हा माझा हात पूर्ण असा सगळा पैशांनी भरलेला होता आणि ते मला नेहमी आठवतं की ती सुरुवात होती आणि तिथून हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि मुंबईत पण ज्यावेळी आलो तेव्हा गावी तर मूर्ती वगैरे लहान असायच्या पण इथे सगळं भव्य दिव्य तो एक अजून वेगळं सगळं होतं आणि मग तिथे पण परफॉर्म करायचो. मी जिथे राहायचो मावशीकडे तर तिथे पण खूप मजा यायची म्हणजे त्या कार्यक्रमांमध्ये. पण या सगळ्यानंतर खऱ्या अर्थानं आपण नेहमी असं म्हणतो बघा की ना ओंकार स्वरूपाला लागलं की बाबा उत्सव जरासं जवळ आला तर वाटतो आपल्याला. म्हणजे प्रल्हाद शिंदेंची अनेक गाणी तुम्ही ऐकून तुमच्या कानावर पडली असेल, पण या गाण्यांचा मला विचारायचा प्रश्न असा आहे की ही गाणी इतकी अजरामर आहेत की येणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्राच्या पिढी ही गाणी ऐकतो, त्याच्या कानावर ती गोष्ट पडते. म्हणजे आज उत्सव जरी एक लहान मुलं करत असतो तो गाणं पहिलं तेच लावतो. वा वा वा. कसं काय वाटतं तुम्हाला कलाकार म्हणून किती भारी वाटतं की आपण खऱ्या अर्थानं आपल्याकडे ही कसली पुंजी आहे की आपण ती कधी जुनी होतच नाही. खरे खरे खरे. वाडकर साहेबांचं जर तुम्ही म्हणाल तर त्यांनी खूप सुंदर सुंदर गाणी आपल्याला दिलेली आहेत आणि त्यातलं मला एक आठवतं ते गाणं म्हणजे माझ्या आवडीचं आहे आणि ते लहान मुलांसाठी आहे की बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला. बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला. पुढल्या वर्षी यायचे अहो पुढल्या वर्षी यायचे तर जायचे कशाला. बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला. असं मला खूप जवळ आहे ते गाणं. आणि खऱ्या अर्थानं आता आपण त्या गाण्यांविषयी बोलूया.
आज खऱ्या अर्थानं असं कुठलं गाण्याचं तुमच्या मनात असं बसलं प्रल्हाद शिंदेचं कुठलं तरी गाण्याचं तुम्हाला आठवत असेल तर? मला खूप आवडतं त्यांचं तूच सुख करता तूच दुःख हरता. मला वाटतं ते आपण घेऊयात. प्लीज लेट्स सादर करूया. येस. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिस येतील कारे सुखाचे, सेवा जाणूनी गोड मानूनी, द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. भारी वाटलं ना? खूप भारी आहेच अहो, कारण ही गाणीच भारी आहेत आणि इतकी भारी ही गाणी आहेत कारण आपल्यासारख्या सगळ्या लोकांना मनोरंजनाची व्याख्या या गाण्यानुसार होतं. पण जरी ही गाणी अजरामर असतील तरीही आपल्या आजच्या संगीतकारांनी पण अनेक गोष्टी करून ठेवल्यात आणि त्याच्यातले एक भाग ज्यासोबत तुम्ही अनेक कामं केलेत ते म्हणजे अजय अतुल. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की अजय सर अतुल सरांनी एक वेगळा बाज संगीताचा आपल्या सिनेसृष्टीत आणला आणि खऱ्या अर्थानं आपली संपूर्ण सिनेसृष्टी त्याच्यानंतर बदलून गेली. कसं काय वाटतं त्यांच्यासोबत असोसिएट होताना त्यांच्यासोबत वावरताना? म्हणजे मला हे पण माहिती आहे तुम्ही कोरस पण गायलात त्यांच्यासोबत ऑन द माईक पण गायलात. कसं काय वाटतंय? त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचा सहवास लाभणं मला वाटतं एक दैवी सगळा तो प्रकार आहे आणि तुम्हाला इतकं काही शिकायला मिळतं प्रत्येक गोष्टीतनं की त्यांच्याबरोबर नुसते राहिलात जरी तरी तुम्ही असं वाटतं की आपण काहीतरी खूप भारी होईल आपल्याकडून, म्हणजे त्याच्यात काही शंकाच नाही. आणि माझं भाग्य आहे की त्यांचा मला खूप चांगला सहवास लाभला. मला त्यांच्यामुळे गाऊ नको किसना या गाण्यासाठी फिल्मफेअर पण मिळाला आणि ते सगळं वेगळंच आहे, म्हणजे मी सांगू नाही शकत. पण बरोबर ती पहिली भेट अजय अतुल ह्यांना, म्हणजे जसं आमच्यासाठी होतं जेव्हा मी पहिल्यांदा अजय अतुल ह्यांचा इंटरव्ह्यू घेत होतो की मी अजय अतुल ह्यांचा इंटरव्ह्यू करतोय, तुम्हाला पण ते असेल ना एक संगीत क्षेत्रात वावरताना. काय होतं ती पहिली भेट, कशासाठी होती आणि काय नेमकं? मी सारेगाममध्ये होतो 2011 साली आणि त्यावेळी ते जज म्हणून त्या ठिकाणी आले होते आणि पहिलं आमच्याबरोबर इंट्रोडक्शन होतं. त्यावेळी अक्षरशः सांगतो की कोणी रडत होतं, कोणी म्हणजे भारावून जात होतं. एक वेगळा ऑरा त्यांचा आहे आणि तो आजही कायम आहे असं मला वाटतं. मग ते एक गाणं सादर करा ना कुठलं अजय अतुल सरांचं. कुठलं म्हणजे काय? लख पडला प्रकाश. हा लेट्स सादर सांग. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानी. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानी. मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा.
तळपली अग उसळली ज्योत झळकली आई ग त्या दिठीची काजळ काळी रात सरली आई ग हा बंध इनला भेद शिनला भाव भिनला आई ग पर दुःखाची आच जीवाला रोज छळते आई ग हे माळ कवड्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून मळवट ह्या कपाळीला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. खरं तर भारावून जाणं हाही छोटा शब्द आहे जेव्हा आपण अजय अतुल यांचं म्युझिक ऐकतो आणि खूप भारी तुम्ही गायलात. या गाण्यात तुम्ही कोरसला होतात का? हो हो हो. क्या बात. आपण टाळ्या वाजवा का मिळून. किती भारी गोष्ट ही सगळ्या की फ्रॉम द कोरस टू दी माईक आणि त्यासाठी फिल्मफेअर मिळणं ही खूप छान गोष्ट आहे. थँक्यू. पण आताच्या घटकेला ना मला एक गोष्ट जाणवली आणि मला नेहमी जाणवते की ना मराठी सिनेमात सुद्धा लोकसंगीत हे प्रचंड प्रमाणावर वापरलं गेलं आणि जेवढी लोकसंगीताची गाणी आली मराठी सिनेमात मग आपण पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा आपण उल्लेख केला तर जयत्रचे प्रत्येक गाणं हे स्टॉलवर्डच आहे म्हणजे ते कुठलेच जाणार नाही किंवा अजय अतुल यांनी अनेक सिनेमातून मग ते गोंधळ वापरला असेल किंवा काय हे जे वापर आहे जे लोकसंगीत आणि मराठी सिनेमाचा हे हँड इन हँड जाताना दिसतंय. काय कारण वाटतं तुम्हाला? हे महाराष्ट्र संस्कृती आपण कुठे ना कुठे मराठी सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत का? त्याबद्दल काय सांगाल? आपलं फोक इतकं रिच आहे आणि इतकं ते म्हणजे पारंपरिक आपलं जे सगळं आहे आणि ते आपल्या पिढीला आता परत येत आहे मला असं वाटतंय. जसं फोक आख्यान किंवा हे जर पाहिलं तर लोक वेडी झाली आहेत आता आणि तेवढी आपल्या लोकसंगीतात ताकद आहे आणि ते आता लोकांना पटायला लागले. पण बरोबर काय कारण वाटतं तुम्हाला? कारण आताच्या घटकेला मी मधल्या काळी जेव्हा खूप पूर्वीच्या काळी जेव्हा आपण विचार केला तर प्रत्येक रियालिटी शोमध्ये जो मूल यायचा तो प्रत्येक रियालिटी शोचा मुलगा कधी कधी क्लासिकल गाणी गायचा. पण आज जेव्हा कुठलाही मुलगा येतो किंवा स्पर्धक येतो तो लोकसंगीत पण त्याच सामर्थ्यपणे गाताना दिसतो. बरोबर. तुम्हाला काय कारण वाटतं? इज इट अ चेंज इन टाइम? इज इट बिकॉज ऑफ द सोशल मीडिया? आहे तरी काय काय चेंज जाणवतो तुम्हाला स्पर्धकांमध्ये? मला असं वाटतं की ते जुनं जे असतं ते परत परत येत असतं. एका वेळेस असं वाटतं की हे जुनं व्हायला लागलंय. कारण मला असं वाटतं की लोकसंगीत आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या पूजेमध्ये किंवा हे तर थोडं त्याची व्हॅल्यू कुठेतरी कमी झाली होती आणि ते सतत आपल्याला कमी ह्याच्यामध्ये. तर मला आता म्हणजे माझं ठाम मत आहे की आता जे मोठ्या चांगल्या ह्याच्यावरती जर ते त्या ताकदीने आलं तर लोक त्याच्यासाठी वेडी होतात म्हणून. आणि त्याचं कारण आहे की फोक अख्ख्यानंतर अनेक कार्यक्रम त्या विषयावर म्हणजे तुम्ही बघाल तर ते सगळ्या म्हणजे फोक लोर असेल फोक अख्यान असेल कार्यक्रम होताना दिसतात आणि प्रेक्षक त्याला येतात. हे प्रेक्षकांचं येणं महत्वाचं आहे का अशा कार्यक्रमांना? खूपच आणि त्यांनी गर्दी करणं जास्त महत्वाचं आहे का? गर्दी म्हणजे तिकीट अर्धा तासातच फुल होऊन जात आहेत आणि लोक लाईन लावून तिकिटासाठी तरी मिळत नाहीये. तर हे खूप सकारात्मक चित्र आहे आणि अजून पुढे तर खूप मला वाटतं भविष्य आपल्या लोकसंगीताचं उज्ज्वल आहे. बरोबर आहे. सगळ्यानंतर आपण एक फोक गायक म्हणून खऱ्या अर्थानं लोक आपली ओळख करून देत आहेत. बरोबर. आपल्याला वेगळं संगीत पण करायला मिळतंय. हे कलाकार म्हणून किती भाग्याचं. कारण जसं इथे त्या दिवशी अनिरुद्धभाई पण आलेले मंगेशभाई पण आलेले त्यांचे क्लासिकल कार्यक्रम पण तेवढे फुल होतात जेवढे ते सिनेमातली गाणी गातात तेवढेच होतात. तेच उदाहरण तुमचं सुद्धा आहे कारण तुम्ही पण एकदा इंडिव्हिज्युअल कार्यक्रम केला होता त्याला पण लोकांना तोच रिस्पॉन्स दिला. क्लासिकल गाण्यालाही तेवढा पाठिंबा दिला जिकडे तुम्ही फिल्म साऊंड केलं. हे कलावंत म्हणून किती ताकद देण्याचं प्रेक्षकांचं काम आहे. मला लोकसंगीत मला जास्ती आवडतं आणि मी ते जास्ती सादर करण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणजे क्लासिकल विषय मी शिकलेलो आहे आणि मी आजही शिकत आहे. तर मला वाटतं ते क्लासिकल प्रत्येकाने शिकलंच पाहिजे पण जी आपली आवड आहे ती जोपासायला हवी आणि छान त्याच्यातनं आपल्याला जे आवडते लोकसंगीत तर ते मांडायला पाहिजे. बरोबर. मग आत्ता कोणतं गाणं असेल जे खऱ्या अर्थानं सिनेमा आणि फोक असं जे सिनेमात आणलं गेलं आहे कुठलं गाणं सादर करू शकता तुम्ही? मला अजय अतुल यांचं एक भारतीय सिनेमातलं खूप सुंदर गाणं आहे बघ उघडून दार. ते म्हणजे त्याचे शब्द आणि ते इतकं मनाला लागतं तर ते गाणं मी सादर करतो. प्लीज. शोधून शिणला जीव तारे साध तुलाही
पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणीतरी दावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होळी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जागला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का 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 देव घावल का. कार्यक्रमांना गर्दी होणं, फोक गाणी तुम्ही ऐकणं, आपली महाराष्ट्र संस्कृती तुम्ही जपणं, या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. का तर कारण ह्या सगळ्या गोष्टी करणारे कलाकार आपल्यासोबत आहेत. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात. खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं माझा शेवटचा प्रश्न हाच असेल, कारण आपण सांगता कार्यक्रमात तुमच्याच आवाजाने करणार आहोत आणि माझी अशी इच्छा आहे की आपण तो सांगता फोक गाण्यानेच करावं, आपल्या संस्कृतीनेच करावं. पण ही संस्कृती कुठे जाता तुम्हाला दिसते, कारण तुम्हाला जी मिळालेली तुमच्या आईवडिलांकडून संस्कृती आहे उत्सवाच्या निमित्तानं, ती तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहे. कुठल्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत असं तुम्हाला खरंच वाटतंय आणि ती तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतात? नाही, हे जे आपलं एकदम काय म्हणतात मातीतलं जे संगीत आहे ते मला वाटतं पोहोचलंच पाहिजे, कारण त्याचा दर्जा खूप मोठा आहे. आणि आत्ता एक माझा म्हणजे मी आणि पद्मनाभ अर्थात एक झिंग मूवी येतो आहे, त्यामध्ये तो आणि मी गण गायलो आहे. तर तो 19 सप्टेंबरला होतो आहे. तर मला वाटतं की हे आपलं जे आहे ते आणि खूप सुंदर होणार आहे ते. तर तुम्ही नक्कीच ऐकाल आणि तुम्हाला मजा येईल त्याची. आणि काय मागणे देवाकडे यावी, बाप्पाकडे? देवाकडे मागणं एवढंच आहे की चांगलं काम येऊ दे आणि चांगलं काम डिलिव्हर होऊ दे आणि प्रेक्षकांना त्यातून खूप चांगला अनुभव देता येऊ दे, आनंद देता येऊ दे. तो तुम्ही देताच आहात आणि तुम्ही देत राहाल. निनाद, थँक्यू. संदीप, थँक्यू. खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. बरोबर, खूप खूप धन्यवाद. आणि सांगत आता तुमच्याच गाणे करूया. येस. आधी गणाला रणी आणला आधी गणाला रणी आणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना आधी गणाला रणी आणला आधी गणाला रणी आणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना. धन्य
धन्य शारदा ब्रह्मनायका, धन्य शारदा ब्रह्मनायका, घेऊन येईल रुद्रवीणा, घेऊन येईल रुद्रवीणा, साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, दाविल यंत्र कुणा कुणा, दाविल यंत्र कुणा कुणा, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. माझ्या मनाचा मी तुपणाचा, माझ्या मनाचा मी तुपणाचा, माझ्या मनाचा मी तुपणाचा, माझ्या मनाचा मी तुपणाचा, जाळून केला चुना चुना, जाळून केला चुना चुना, पठ्ठे बापुराव कवी कवनाचा, पठ्ठे बापुराव कवी कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना, हा एक तुकडा जुना जुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरिया मोरिया प्रेझेंट्स माणिकचंद ऑक्सिरिच, प्राऊडली इंडियन. असोसिएट स्पॉन्सर LG हिंग, LG हिंग स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894.